जय गजानन मंडळी. आम्ही आलो होतो शिकागोमध्ये बोट टूर करायसाठी. हो, काही नाही ना काही नाही राजो, बसायला गेलो बोटी तर निरा धो पाऊसच सुरू झाला. म्हटलं अरे यार, पण मग जराशा वेळानं थांबला. मग आपला फोटोशूट वगैरे केला आणि ह्या बिल्डिंगा पहा तुम्ही किती खतरनाक आहेत म्हटलं या बिल्डिंगा. आणि मला हे माहीतच नव्हतं का हे पुरं नदीकाठी हे बसवलेलं आहे सगळं. तुम्हाला माहिती आहे का 1871 मध्ये पुरं जळून खाक झालं होतं. तरी पहा किती भारी बनवलेलं आहे हे सारं काही. आणि ह्या बिल्डिंगाच्या मागं प्रत्येक बिल्डिंग मागं एक स्टोरी होती. आणि ते आमच्या बोटीत एक गाईड होती ती बाई, ते एवढं सांगत होती म्हटलं जू तू तू याच्याविषयी का विचारू नका या बिल्डिंगाविषयी. माहिती चांगली होती, तो काही विषय नाही. आणि ह्या इतक्या स्वच्छ क्लीन का विचारूच नका. आणि हे जे पाणी दिसून राहिलं हे पाणी एवढं स्वच्छ. मी नवऱ्याला म्हटलं का रे बा कुणी याच्यात बाटल्या गिटल्या चिप्सचे पाकिटं गिकिटं फेकत नाही काय, कारण हे पाणी लयच स्वच्छ दिसून राहिलं. पाहा ना तुम्ही त्या पाण्याचा कलर. मग मी म्हटलं आपण थोडंसं आपल्या घरच्याला दाखवा बा व्हिडिओ कॉल करून. घरच्याला व्हिडिओ कॉल करा दाखवासाठी. तर घरच्याचं अगं पण तू दिसत नाही आहे आम्हाला, तुझं तोंड दाखव. आता पाय आपल्या घरची निरा अबद्धच आहे. तर तेले मी हे पाहासाठी फोन केला होता, माझ्या तोंड दाखवासाठी थोडी फोन केला होता. म्हटलं जाऊ दे रे बा. आणि ह्या बिल्डिंगा माहिती आहे का तुम्हाला 45 पेक्षा अधिक ह्या बिल्डिंगा असतील. आणि ह्या 90-92 अशा मजली बिल्डिंगा होत्या. तर याची स्टोरी ते सगळे काही ते बायका तिच्या सांगत होत्या. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो लोक त्या इंजिनियर लोकांवर कितीच त्या रीला बनवते, मीम काढते, काय काय बोलते ते. पण पहा बरं हे सारं काही इंजिनियर लोकांचंच तर काम आहे. म्हणून म्हणतो असं कोणाला वाईट साईड म्हणावं नाही बा. खरंच मानलं बा इथल्या इंजिनियर लोकांना पण किती डोकं वापरून त्याने ह्या साऱ्या गोष्टी केल्या आहेत. तुम्हीच सांगा पटलं का नाही तुम्हाला.